रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खालापूर तालुक्यातील आपण सध्या उभे आहोत गारमाळ धनगर वाडी या गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याकडे। आपण या छायाचित्रांमध्ये पाहू शकता हा जो रोड आहे हा अत्यंत दयनीय असा रोड आहे। या ठिकाणी जो आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात दगडे आहेत। या दगडीतून जे आहे ते वाट काढत जे आहे ते येथील जे नागरिक आहेत त्यांना दररोजचा जो आहे तो प्रवास करावा लागत आहे। आपल्यासोबत गारमाळ धनगरवाडीचे काही ग्रामस्थ आहेत। दादा, काय नेमक्या अडचणी आहेत, काय सांगाल? नमस्कार सर। अडचण ह्या आहेत का, हा आमचा रस्ता आहे गारमाळ धनगरवाडीचा। आता बघा रस्ता तुम्ही बघितलाय, पूर्ण खड्डे पडलेत, जाण्यासाठी काहीच उरलेलं नाही। आता आमच्या लेडीज आहेत, रोज अपडाऊन करतात तरी रस्ता नाही जाण्या येण्यासाठी। आता एक प्रसूतीची म्हणजे डिलिव्हरी एक महिला झाली, तिला आम्ही ह्या रस्त्यातून वर नेलं डोंगरावर झोळी करून। ही जर आता परिस्थिती निर्माण झाली, आपला देश स्वातंत्र्य होऊन आज किती वर्ष आली, 80 वर्ष, तर ही आज परिस्थिती गारमाळची आहे। म्हणून मी ह्या मीडियाच्या माध्यमातून एवढं सांगतो की गावाचा आमचा रस्ता झाला पाहिजे। मंजूर करता पण निधी पडतो, मग बाकी निधी जातो कुठं? ह्याच्या अगोदर पण आमचा निधी जमलेला, किती 30-40 लाख रुपये रस्त्याला खर्च केला, पण आजपर्यंत ह्या रस्त्याची अवस्था आहे। दादा, आपण काय सांगाल? आपण एक युवक आहात आणि आता कसा आपला नेमका खडतर प्रवास आहे? सर्वप्रथम मी प्रशासनाला एवढंच सांगतो की 80 वर्ष झालेत स्वातंत्र्य होऊन, तरी सुद्धा नक्की आमचा धनगरवाडा, आमची आदिवासीवाडी स्वतंत्र झाले की नाही? कारण का मूलभूत सुविधा ज्या आहेत, रस्ता पाणी, त्या अद्यापही झाले नाहीत। आज आश्वासनं आम्हाला ऐकायला भेटतात की येत्या दिवाळीमध्ये होणार आहे किंवा 2 दिवसामध्ये नारळ फुटणार आहे, पण ती आश्वासनं आम्ही हे आश्वासनं पाहून आमची खरंच लोक ह्या ठिकाणी आजारी पडतात। त्यानंतर कालचं परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओमध्ये आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल की खरोखर एक महिला जी डिलिव्हरी झाली त्या कोणत्या पद्धतीने झोळी करून आपण नेलीत, ती अशा पद्धतीने नेलीत की खरोखरच ही फक्त एकच होती। ह्याच्या आधी पण आम्ही केलं होतं, परंतु आम्ही व्हिडिओ काढली नव्हती। आता आम्हाला कुठेतरी खरोखरच खूप गरज आहे रस्त्याची, आणि ह्या ठिकाणी ह्या रस्त्याने शाळेतली मुलं, लहान मुलं, वृद्ध लोक आणि लेडीज सुद्धा ह्या रस्त्याने ये जा करतात। आम्ही प्रशासनाला एवढंच विनंती करतो की खरोखरच रस्ता आमचा होणार आहे की नाही। आज प्रशासन आम्हाला सांगत आहे की एवढ्या कोटीची निधी या ठिकाणी उपलब्ध झाले, जर झाला असेल तर तो अजूनपर्यंत का नाही झाला? आणि आमच्या पाठीमागून जे रस्ते झालेत, खरोखरच आता एक आपण कर्जत ठिकाणी एक व्हिडिओ बघितला होता खड्ड्यांचा, तो त्या रस्त्याला जरी डांबर तरी पडली होती, आमच्या रस्त्याला डांबर सुद्धा पडली नाही। पूर्ण रस्त्याची व्हिडिओ काढली तर तुम्हाला पाहायला भेटणार आहे की खड्डे किती आहेत, जाण्याला मार्ग सुद्धा नाही। एवढं बोलतो आणि प्रशासनाला विनंती आहे की याकडे लक्ष द्यावं। दादा, आपण काय सांगाल? आपण सुद्धा या गारमाळ गावचे रहिवासी आहात, काय नेमकी अडचण आहे आणि एवढा खडतर प्रवास का तुमचा? नमस्कार, मी गारमाळ गावचा रहिवासी आहे। गारमाळवाडी येथे आदिवासी व धनगर समाजाची लोक राहतात। ही वाडी आहे नंदनपाडा ग्रामपंचायतीमध्ये। परंतु स्वातंत्र्याला जवळजवळ आपण 80वा स्वातंत्र्य दिन आज साजरा केलेला आहे, परंतु आमच्या येथेची खूप अडचणी आहे। रस्त्याचीच नाही, तशी पाण्याची आहे किंवा लाईटची पण अडचण येते। इथं रस्ता नसल्यामुळं कोणीच अधिकारी शासनाचा किंवा कोणी जरी यायचा असा तर पहिला विचार करतो की तुमच्याकडं रस्ता नाही। गावात लाईट गेली तरी पण जो वायरमॅन आहे तो पण म्हणतो रस्ता नाही तर मी चालत येऊ कसा? मग तो 2-3 दिवसांनी येतो, लाईट करतो, तो परत आम्ही अंधारात राहतो। इथं ट्रान्सफर जळला समजा पावसाळी, तर मध्य पावसाळी जळला तर तो पाऊस जेव्हा उघडतो त्यानंतर हा ट्रान्सफर बसला जातो, कारण ते अधिकारी पण MSCBचे बोलतात तुमच्याकडे रस्ता नाही तर आम्ही कसं येणार? खूप अडचणी आहेत इथंशी। शासन आम्हाला आश्वासन देतो। आमदार साहेबांनी पण मागे येऊन आमच्या ग्रामपंचायतीमध्ये घोषणा केली होती का तुमच्या जांभिवली ते गारमाळवाडी इथं आम्ही 2.5 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे, पण आज 2 वर्ष होऊन गेली, आम्ही फक्त दररोज आश्वासनाचं ऐकत आलेलं आहे। भारत स्वतंत्र झाला, आम्हाला स्वतंत्र भारताचं नागरिकत्व मिळालं, परंतु आता आम्हाला असं वाटत आहे की आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत का स्वतंत्र भारताचे गुलाम नागरिकत्व आम्हाला मिळालेलं आहे? कारण इंग्रज बोलून गेलेले आहेत या देशामध्ये का गुलामांना हीन लायकीची वागणूक दिली जाते। हीच वागणूक आज शासन आम्हाला देत आहे असं आम्हाला वाटत आहे। दादा, आपण नेमकं काय सांगाल आणि काय एकंदरीत परिस्थिती? नमस्कार,
रस्ता ह्याच्यासाठी पाहिजे की ही आमच्या गावातली जी लहान मुलं वगैरे जातात किंवा अजून ज्या आमच्या वृद्ध महिला वगैरे आहेत, ह्या रोज कुठलंही सामान असो किंवा काय असो, 2 रुपयाचं जरी सामान लागतं तर आम्हाला अवश्य गावाला यायला लागते. त्याच्यासाठी आम्हाला रस्ता पाहिजे. बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला सर्व माहिती झाल्यात. नमस्कार. आणि आपण काय सांगाल, नेहमीच आपल्या ठिकाणची वर्दळ असते आणि नेमकं काय सांगाल? नमस्कार सर. सर्वप्रथम आपल्या LS मराठी चॅनलचे आम्ही आभार व्यक्त करतो, कारण जी बातमी आम्ही जी व्हिडिओ पाठवली प्रसारित केली होती त्याची तुम्ही प्रथमतः दखल घेतली. इतर आजपर्यंत आमच्यापर्यंत कोणी पोहोचू शकलं नाही, पण तुमचे चॅनलचे विशेष आभार. तुम्ही इथपर्यंत आलात. व्हिडिओ काढण्याचा आणि ती व्हिडिओ व्हायरल करण्याचा तात्पर्य इतकाच होता की जो प्रसंग आमच्यावर ओढवला होता, ज्याच्यात आम्ही सहभागी होतो, तो गावात यापूर्वीही लोकांबरोबर घडलेला आहे. आमच्याबरोबर काल घडला, यापुढेही लोकांबरोबर घडेल, पण पुनरावृत्ती त्या गोष्टीची होऊ नये म्हणून आमचा एक साधा प्रयत्न आहे की या जी काही घटना घडली त्याची दखल घेतली जावी. आणि आमचा एक थोडक्यात इतकं सांगणं आहे की याची दखल घेऊन तुम्ही आम्हाला ज्या सुविधा उपलब्ध ज्या सर्व इतर लोकांना होतात, रस्ता, पाणी, लाईट, त्या तुम्ही त्याची गैरसोय होऊ नये इतकीच आमची विनंती आहे. आणि यापुढे जे झालं गेलं ते विसरून जा, पण आता तरी या गोष्टीची दखल घेऊन पाठपुरावा करा आणि आम्हाला त्याचे मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या मिळायलाच हवेत. आज रविवार आहे म्हणून ठीक आहे. आज जर सोमवार असता तर तुम्हाला आमच्या पोरांची परिस्थिती पाहायला मिळाली असती, काय परिस्थितीचा रस्ता आहे आणि काय परिस्थितीनं ते प्रवास करतात. शाळा शिकण्यासाठी सुद्धा किती मोठी जी आहे लढाई लढावी लागत आहे अशी परिस्थिती आहे. आणि जे म्हातारी व्यक्ती वगैरे आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांची जर तुम्ही कधी अवस्था पाहाल तर अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी येईल. ही परिस्थिती आहे आमच्या गारमाळ गावची. जर रेशन सुद्धा घ्यायचं असेल तर या 2.5 किलोमीटरचा प्रवास आणि खडतर रस्ते यातला प्रवास करून तुम्हाला खाली यावं लागतं. तो 25 किलोचा गाठोडं डोक्यावर बांधून पुन्हा या रस्त्याने वरती जावं लागतं. हेच करण्यासाठी जर तुम्ही खाली पाहाल अशी परिस्थिती आहे का इतर लोकांकडे गाड्या आहेत, ते कुठेही प्रवास करू शकतात सहजरित्या. आता जर रेशन आणायचं म्हटलं तर आमच्या गावातल्या लोकांचे निव्वळ जास्त कमी नाही पण जास्तीत जास्त 5 तासाचा प्रवास करावाच लागतो. त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. मावशी, आपण काय सांगाल? आपण देखील नुकतेच आता वरती चाललेलं गावाला चाललेलं आहात. किती वर्षापासून आपण या गावाचे रहिवासी आहात आणि काय अडचण आहे आपल्याला? आमची काहीतरी पिढी गेली. आता आम्हाला वर्ष सांगता येणार नाही, पण आमची पिढी गेली, पण काय रोड होई नाही. आणि आमच्या महिला कधी कधी वाटाने येतानाच वाटाला डिलिव्हरी झाल्या. रोड नाही त्याच्यामुळं. आणि एक शाळेचं आमचं उदाहरण आहे का, शाळा शिकायलासाठी मुलं आमची काही कोरती आहेत, त्यांना सर येतात, त्या सरांना चालवत पण नाही अजिबात. ते आपलं कसं तरी जातात, वेळ टायमावर कधीतरी जातात. आणि त्याचं सामान पण येतं शाळेचं, ते आणायला पण कोण नाही, मग ते आम्हाला जायला लागतो. दादा, काल एक व्हिडिओ व्हायरल झालेले आहे, हेच आहेत, यांच्या मिसेस होत्या त्या. काय नेमकी परिस्थिती होती काल? आपण त्यांना तुमच्या बाळाला आणि मातेला या ठिकाणी घेऊन गेलात, काय अवस्था होती आणि रस्ते का होत नाही, काय सांगाल? त्यातनं नेमकं काय सांगाल आता म्हणजे तुम्ही बोललात की जे व्हिडिओ बोललात ते माझी वाईफ होती आणि खोपोली हॉस्पिटलमधून आणली इथपर्यंत गाडीवरून आणली. इथून आता वरती न्यायचं कसं तर घरून काकांना वगैरे फोन केले. तर आता घरी काका होते म्हणून नशीब. जर आता इथे जर कोणी अवेलेबल नसतं तर आम्ही कसे नेणार? मग काका आणि आम्ही म्हणजे असे 5-6 मुलं जमा केली आणि त्यांना आणलं. एक बांबू घेतला आणि दोऱ्या आणल्या, बांबूला ती कपडा बांधला आणि त्या कपड्यामध्ये तिला बसवली आणि तिला या रस्त्याने वरती जवळजवळ बोललात तरी चालायला इथून 1 ते 1.5 तास लागतो. आणि जर बाईक म्हणला तर बाईकला 10 मिनिटाचा रस्ता आहे. आज जर ही वेळ जर रस्ता असता तर ही वेळ म्हणजे आम्ही 10 मिनिटात घरी पोहोचलो असतो. आणि जर रस्ताच नाही तर आम्हाला 1.5 तास गेला चालायला. त्यामुळे प्रशासनाला एवढीच विनंती आहे की ही वेळ कोणावर येऊ नये आणि जी वेळ माझ्यावर आली ते अजून कोणा म्हणजे गावामध्ये अशी आली नाही पाहिजे. तर हे जे आपण बघितलं या ठिकाणी जे आहेत, या ठिकाणी जे गारमाळ धनगरवाडी आहे या ठिकाणावर जे लोक आहेत यांना असा खडतर जो आहे तो प्रवास करावा लागत आहे.
दगडधोंडे मोठ्या प्रमाणात जे आहे त्या रस्त्यावर आहे. जायला बराचसा काहीचा जो वेळ आहे तो लागत आहे. आपण छायाचित्रांमध्ये पाहू शकता एक कुटुंब आहे, ते कुटुंब देखील जे आहे ते असाच खडतर प्रवास करून खाली येत आहे. त्यांना मुख्य बाजारपेठ देखील जे आहे ते खालापूर तालुका असेल, खालापूर तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत असेल, खोपोली शहर आहे त्या ठिकाणी जावं लागतं. मात्र या गावामध्ये जाण्याकरता अत्यंत कष्ट घेऊन खडतर असा प्रवास करून जो आहे तो येथील नागरिकांना प्रवास करताना जावं लागतंय, प्रवास करावा लागतोय. मात्र अद्याप जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते नेमकं करतायत काय? गेली कित्येक वर्षापासूनची जी परिस्थिती ती त्यांना दिसत नाहीये का? भारत देशाला 80 वर्ष झालेत स्वातंत्र्य होऊन, अद्याप आपण कुठेतरी पारतंत्र्य जगतोय का? आजही आम्हाला वेगळी वागणूक भेटते अशी जी आहे ती खेद जो आहे तो या नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. आता तरी विचार करा, आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता द्या, आमच्या मूलभूत सोयी सुविधा या गरजा आमच्या पूर्ण करा, आमच्या पुढील पिढीला त्रास होणार नाही याची दक्षता देखील संबंधित यंत्रणा, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी घेण्याची जी मागणी आहे ती येथील गारमाळ धनगरवाडीतील ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील व संबंधित प्रशासन आता तरी जागे होणार का व अशा दुर्लक्षित घटकांकडे लक्ष देणार का हेच पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. प्रसाद अटक, LS मराठी, गारमाळ धनगरवाडा, रायगड.